अहिल्यानगर जिल्ह्यातील कवटवाडी आंबेदारा येथील धोंडू लक्ष्मण गंभीरे यांच्या घराला महावितरणच्या तारेमुळे आग लागून संपूर्ण संसार जळून खाक झालाय. या आगीमध्ये जीवनावश्यक वस्तूंबरोबरच आजीने नातवासाठी साठवलेले 70,000 रुपये, सर्व संसार, अन्न धान्य, कपडे जळून खाक झाले. या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी टळली असली. गंभीरे कुटुंबातील ताईबाई या राजूर येथे काही कामानिमित्त गेल्या होत्या, तर मुलगा हा आळेफाट्यावर गेला होता. सीताबाई गंभीरे तसेच 1 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी हे घरातच होते. आपल्या लहान बाळाला अंघोळ घालून झोळीत झोपवलेले असताना ही दुर्घटना घडली आहे. तर घरामध्ये अर्धांग वायू झालेले 2 पेशंटही बिछाण्यावरच होते. गंभीरे यांच्या सुनबाई मीराबाई धोंडू गंभीरे यांना घरात काहीतरी जळाल्याचा वास आल्याने त्यांनी तात्काळ झोळीत झोपलेल्या बाळाला काढत दोनही पेशंटला आधार देऊन सुरक्षित घराबाहेर काढले. मात्र या आगीमध्ये संपूर्ण संसार हा जळून खाक झालाय. महावितरणने गंभीरे परिवाराच्या संसाराची झालेली हानी लवकरात लवकर भरून द्यावी अशी मागणीही आता स्थानिक नागरिकांमधून केली जाते. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सुनील आरोटे, कोतुळ.